अगं आज तरी बंद नको पडूस. आज उशीर नाही करून चालणार मला. सरांशी बोनस बद्दल बोलायचंय. अगं सुरू हो. हाँ बोल रे सिद्धू. हा दादा 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 ऐक 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 मला एक गाडी हवी आहे त्वरित ताबडतोब तात्काळ. आता हो अरे मला पुण्याला घेऊन जायची एक अर्जंट काम आहे. मी सांगतो नंतर तू पाठव ना प्लीज. अरे पप्पा सकाळीच गाडी घेऊन गेलेत ना. अरे दादा आपल्याकडे काय एकच गाडी आहे का? अरे हो पण दुसरी गाडी आजी मंदिरात घेऊन गेली आणि जस्ट निलांबरी आता तिसरी गाडी घेऊन बाहेर गेली. का रे? बरं ठीक आहे मी बघतो. हॅलो सिद्धू. हॅलो. चौथी गाडी गॅरेज मध्ये तर कुठून आणि कशी मॅनेज करू? हॅलो हा सिद्धू. हॅलो हा भावांनो ऐक मॅटर झालाय. काय मॅटर झालं? ए मॅटर तू 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 बोल फक्त कुठे यायचं. अरे फक्त तुम्ही येऊ नका. आपली गाडी आहे ना हा ती घेऊन या. गाडी हा. कोणती? गाडी नंबर 1 2 3. ऐका 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 या सगळ्या गाड्या बिझी आहेत बाहेर. आपली गॅरेज मध्ये माहिती आहे ती गाडी. हा ती तयार झाली का बघा आणि मी ऍड्रेस पाठवतो तिकडे पोहोचवा. ठीक आहे? अरे पण कुठे यायचंय? त्या वहिनी लगन पुण्याला चाललोय रे बाई. काय वहिनींना घेऊन तू पुण्याला? विषय काय? असं चल येतो. हा ते सगळं जाऊ दे ना लवकर या तुम्ही. हा ए सिद्धू. हा आलो सासूबाई. काकू आलो 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 आलो. वीणा सासूबाईंसाठी चहा आण ग. हो आई. आल्याचा केला वेगळा. हा भावना बाळा मन शांत ठेव. येईल इतक्यात गाडी. उशीर होतोय ग. अगं येईल म्हणालाय ना तो. काकू आली का रे गाडी? मागवली 10-15 मिनिटात पोहोचेल. बघ आई मी येवा ना बस स्टॉपवर पोहोचले असते ना. अगं तिकडे बस वेळेवर येणार आहे कुणाला माहिती. बरं तिथे उतरल्यानंतर कामाचं ठिकाण किती लांब आहे बस स्टॉप पासून कुठे माहिती आपल्याला. थांब ग बाई 10 मिनिटाचे येईल ना. हा येईल आता. हो ना तोवर तू इथे बस मी काहीतरी खायला घेऊन येते. नको 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 प्लीज. लाडू लाडू दे गोड आवडतो त्याला. हो हो आई शंकरपाळ पण छान झालं ते घेऊन येते. बस बस तू. अहो सर इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक 2-3 हजार पर्यंत तरी खर्च येईल किमान. अरे 2-3 हजार एवढा खर्च? अवाच्या सवा सांगतोस काय रे तू? हे बघ मला सुद्धा गाडीतलं कळतं माहिती आहे ना तुला. अहो सर पिस्टन बिघडलाय. आता तुम्हीच मला सांगा कितीचे स्पेअर पार्ट्स लागतील. आणि तसं पण तुम्हाला पण माहिती आहे सर इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम झाला की खिशाकडे बघायचं नसतं. सर काय करू गाडी खोलू की नको? काम तर करावंच लागणार. चल ठीक आहे कर लवकर कर. बिल भरायचा शेवटचा दिवस आहे आज. ए भाई उतर उतर. सिद्धू अरे झाले की तो उगाच म्हणत होता संध्याकाळी देतो म्हणून. मस्तच. काय झालं अर्जंट बोल. तुला अर्जंट गाडी पाहिजे होती म्हणून आम्ही जशीच्या तशी घेऊन आलो. जशीच्या तशी म्हणजे? अरे पैसे नाही दिलेत का? अरे पैशाचं बघतो ना पैशाचं टेन्शन नाही घेऊ. अरे पैसे नाही असं नाही सर्व्हिसिंगला गाडीच घेतली नव्हती. जशी होती तशी सांग. होती तशी? हो. कोणत्याकडे आणली तुम्ही?
तुमच्या वहिनी देखून पुण्याला जायचं ना, रस्त्यात काय झालं तर? तू ऐक हे बघ तू वहिनींना घेऊन निघालास गाडीतून या काय गिअर टाकला परत गिअर नाही ब्रेक मारलाय ब्रेक मारला गाडी बंद. आता गाडीत कोण आहे? कोण? सिद्धू आणि वहिनी. हायवे, रस्ता, झाड, शेत, सिद्धू आणि वहिनी. फुल एकांत. तुम्ही आधीच तुम्ही माती खाल्ली त्यात आता दुसरा ऑप्शन नाही माझ्याकडे. यार तुमची वहिनी बाहेर यायच्या आधी बाहेर निघायचं कळलं ना. आधीच ती मला टपोरी समजते. तुम्हाला बघितलं तर गुंड्या समजेल. गुंड कुठे हा तुमच्या आहे का? येऊ काय डब्बे नीट गच्च बसवलेत ना? बरं आई हा? जानूला फोन करून कळवशील मी येते ते. हो हो अगं बाळा, अरे तुझ्या हाताला लागलंय, पायाला लागलंय, गाडी कशी चालवणार? अहो नाही काकू, अहो ड्रायव्हर आहे की. ड्रायव्हर आहे आपल्याकडे. ए मनीष ये रे जरा सामान घ्यायचं. अगं बाई हे ते सगळं मागे ठेव. नमस्कार. हळू 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 हळू. अरे म्हातारा. वाहन चालक आहेत म्हटल्यावर काही चिंता नाही. अरे. पण सांभाळून जा हा. हो बरं आई उशीर होतोय, निघते मी. सांभाळ. बसा बसा. वेलकम. चला चला. सांभाळून जा हा. हळू रे बाबा. अहो जरा तिकडे सरकता का? अहो काय झालं? माझी ओढणी अडकलीये. अरे बापरे. सॉरी 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 सॉरी. हे घ्या तुमची ओढणी. सॉरी. अरे मनीष काय रे, सगळं ठीक आहे ना? हो सर, म्हणजे असेल. असेल म्हणजे पुण्यापर्यंत जाऊ ना आपण. मी अहो बस काय मॅडम, हो आपल्या घरची गाडी आहे. हो. तुम्हाला काही त्रास होणार ना, तुम्ही बिंदास बसा. हो एन्जॉय करा प्रवास. एसी लावा तुमची गाडी. मनीष एसी लाव रे मस्त. आणि मॅडम कडे फिरव फॅन. सर एसी नाही चालत आहे. काय चालत नाही म्हणजे? सर ती गॅरेजमध्ये गाडी. चालेल चालेल एसी चालेल. ऍक्च्युली अरे मनी एसीची गरजच नाही आहे ना. आम्ही आवाज छान आहे ना नॅचरली. खाली हात काढा. खाली करतात. खाली कर. मी करते. अच्छा ओके. नाही नाही मी म्हणत होतो की आपली एसीची गरज काय हो. आपली हवा छान आहे ना. निसर्गात आपला बेस्ट असतो बाकी नाही. ऍक्च्युली इकडे जवळपास तलाव आहे. तुम्ही गेलात का कधी तिकडे? तिकडे पक्षी छान असतात. असे सकाळ सकाळ येतात. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण काय काय चाललंय तुमचं? अहो असं काय करता हो. माझ्या घरची गाडी आहे, घरचा ड्रायव्हर आहे. त्याच्या समोर तरी ओरडू नका ना मला. मग तुम्ही मला त्रास देणं बंद करा. हो याला काय अर्थ आहे? आपण एकत्र निघालोय प्रवासाला. हा आता कोणी सोबत असेल तर तुम्ही एकटं पडणार का त्याला? आल्यापासून बघतोय मॅडम. तुम्ही तुमच्यातच काय बाहेर काय बघताय, गाणी काय ऐकताय आपापसात. बरं वाटतं का असं? मी काय बोलू तुमच्याशी बोलावं असा एकही विषय नाहीये माझ्याकडे. आणि मुळात ना मला इच्छाही नाहीये. नाही मॅडम इच्छा येते हो. तुम्ही बस चुप, एकदम चुप. गप्पा. येस सागर, त्या नवीन प्रोजेक्टची डिटेल्स मला आजच पाठव, कारण आपल्याला त्याच्यावर खूप काही काम करावं लागेल. ओके, मेल केलायस तू?
I'll call you back. आणि जानू जेव्हा माझ्या घरी असते तेव्हा तरी पूर्णपणे माझी असू दे. तुमच्या घरात इतकी माणसं आहेत तरी तुम्हाला घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीशिवाय चैन पडू शकत नाही का? असं चालणार नाही. मी इतकी वर्ष एकट्याने काढली, आता थोडी सवय तुम्ही सुद्धा करून घ्या. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, है ना मनीष? है? ये दिल बेकरार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कशाला एवढं मोठ्यानं गाणं गाताय? अहो काय झालं? तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी हेडफोन घालून गाणं ऐकू शकता, मी माझ्या मनोरंजनासाठी साधं गाणं नाही गाऊ शकत. हे बरं आहे. नाही गाऊ शकत, कारण मला तुमच्यामुळे डिस्टर्ब होतंय. करेक्ट आहे, मला पण हेडफोन कडे बघून तुमच्या डिस्टर्बच होत आहे. माझे हेडफोन्स, माझे कान, माझा मोबाईल तुम्हाला कशाने डिस्टर्ब होतोय? मग माझी गाडी आहे. हा? अहो पण माझ्या डोळ्यांना दिसतं ना की समोरची व्यक्ती माझ्याकडे ना फक्त दुर्लक्ष करते. मला वाईट वाटतंय हो भावना मॅडम, मी तुम्हाला एंटरटेन करू शकत नाही या कल्पनेनेच मला फार वाईट वाटतंय. वाटू दे मग वाईट. तुम्हाला वाईट वाटतंय हे ऐकून मला बरं वाटतंय, कारण इतर वेळेला तर तुम्ही निर्लज्जासारखेच वागत असता. अहो मी इथे तुम्हाला झापतीये आणि तुम्ही माझ्याकडे हसून काय बघताय? अहो बोला बोला, वाईट बोला माझ्याबद्दल. कसं आहे, त्या निमित्ताने का होईना पण तुम्ही माझ्याविषयी बोलताय ना, किती गोड वाटतं हो ऐकायला. बोला बोला. हे बघा, आता इथून पुढे एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर मी गाडी थांबवीन, उतरीन आणि बसनी जाईन. ओके ओके ओके, सॉरी सॉरी, काही नाही बोलणार, काही नाही बोलणार. पण मॅडम, अहो पण मग हे सगळे डबे घेऊन तुमच्या बहिणीकडे मला एकट्याला जावं लागेल हो. किती दिवस झाले असतील ना तुमच्या बहिणीला भेटून तुम्हाला? अहो लग्न झालेल्या बहिणीला कधीतरीच भेटता येतो. मला विचारा ना, किती वर्षांनी सिंचना ताईला भेटायला तुमच्या घरी आलो मी. तुम्हाला तुमच्या बहिणीला नाही भेटायचं आहे का? किती दिवस झाले ना तुम्ही तुमच्या बहिणीला भेटलं नाही. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं. Excuse me. ओके सर. हां बोला आई. जावई बापू, सगळं ठीक आहे ना? हो आई, का काय झालं? नाही, जान्हवीला फोन करत होते मी, तर फोन लागत होता पण ती उचलत नव्हती आणि मग फोन लागणं पण बंद झाला. जरा काळजी वाटत होती मला.
सॉरी आई, ॲक्च्युली हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुमच्यामुळे म्हणजे? आई, जानू जेव्हा अभ्यासाला बसते ना तेव्हा तिचा फोन सारखा वाजत असतो आणि मग ती डिस्ट्रॅक्ट होते. म्हणून मीच तिला सांगितलं होतं फोन ऑफ करायला. पण ती फोन बंद करताना तिच्या लक्षात नाही आलं का मी फोन केले होते ते? हो, वन्स अगेन आय एम सॉरी आई. झालं असं की मी तिला फोन ऑफ करायला सांगितला आणि मी स्वतःच केला होता. त्यात मी तुमचे मिस कॉल्स बघितलेच नाहीत आणि मला नाही आवडत तिचा फोन तसा बघायला. नाही ठीक आहे, अभ्यास करते ना ती, मग झालं तर चांगलंच आहे. येस येस, अगदी मन लावून अभ्यास करते ती. नो डाऊट आई, तुमची मुलगी इतकी गुणी आणि इतकी बक्षिसं मिळवणारी. हो ना, आहेच गुणी ती. पण जावे बापू कसं आहे ना, म्हणजे अभ्यास करताना ना ती जरा ते काय ते टेन्शन घेते ना, मग तिला जास्त भूक लागते बघा. म्हणजे एरवी अभ्यासाची सुट्टी लागली ना की मी चांगले 4 डब्बे खाऊ बनवूनच ठेवायची तिला अभ्यास करता करता तोंडात टाकायला. आता म्हटलं तिकडे तुमच्या इथे कोणी मोठं जर घरी नाहीये तेव्हा म्हटलं थोडासा खाऊ पाठवावा तिच्याकडे. भावना आहे ना, ती कामानिमित्त पुण्याजवळ येणार आहे, तर तेव्हा घरी येऊन खाऊ देऊन जाईल. चालेल का? यांना माझ्या घरी यायची परवानगी कोणी दिली? जावई बापू, चालेल ना? हो, अगदी चालेल आई. शेवटी भावनाताईच्या सख्ख्या बहिणीचं घर आहे, कधी येऊ दे त्यांना. हो आलो. अगं बाई, मी बाई बोलतच बसले. माफ करा, फोन ठेवते. तुमच्या कामाचा खोळंबा नको. आई, तुमच्यासाठी कुठल्याही मीटिंग पोस्टपोन होऊ शकतात, कुठलीही कामं नंतर होऊ शकतात. फॅमिली फर्स्ट. देव करो आणि सगळ्यांना तुमच्यासारखाच जावई मिळो. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. मी भावनाला सांगते हा तसं, आणि ठेवते फोन. हो आई, बाय. दीपक, मी सांगेपर्यंत हा फोन ऑन करायचा नाही. येस सर. थँक्स. ओके. आय एम सॉरी आई, आज मी इतका बिझी आहे की मी फक्त माझे प्रोफेशनल कॉल्स उचलू शकेन. श्रीनिवास, तुझ्या मुलीचं लग्न खूप थाटामाटात केलं ना रे? अरे बाबा, मी काही नाही केलं. मी माझ्या ऐपतीप्रमाणे थोडीशी तयारी वगैरे तो खर्च केला. पण खरंच सांगतो, लग्नाच्या मांडवात जाण्याकरता घरून निघण्यापासून ते पुन्हा घरी येईपर्यंत सगळा खर्च माझ्या जावयाने केला. तू फार नशिबान श्रीनिवास. अरे आजकालच्या काळात लोक हुंडा उघड मागत नाहीत, पण गिफ्ट असे मागतात की लोकांचं दिवाळ निघतं. हो, या बाबतीत खरंच खूप नशिबान आहे मी. जे आता तुझ्या सर्व जबाबदाऱ्या संपल्यात जमाय म्हणायचं. नाही रे बाबा, संपल्या कुठल्या? अजूनपर्यंत माझा मोठा मुलगा आहे, तो सेटल कुठे झालाय? माझ्या मोठ्या मुलीचं लग्नही व्हायचं आहे ना रे अजून. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे माझ्या घराचं स्वप्न अजून पूर्ण करायचं मला. हे सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जबाबदाऱ्या संपतायत कुठून? तर तुम्हाला HR ने बोलवलंय. HR सरांनी? हां. आलोच. बघून येतो साहेब काय म्हणतात ते. हा? चाल. आलोच. दादा, इथे पुढे डावीकडे थांबवतो. हे थांबव रे तिकडे. हो, थांबवतो. आला का तुमचं ऑफिस? हो. अच्छा. बस बस बस. बस 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 बस. हे का तुमचं ऑफिस? हो. भारी आहे.
बरं मला सांगा, मी ऑफिसमधनं परत येईपर्यंत तुम्ही इथे काय करणार आहात? कारण जानूला द्यायचे डबे तुमच्या गाडीत आहेत म्हणून विचारते. नो प्रॉब्लेम, तुम्ही आरामात ऑफिसला जा, शांतपणे तुमचं काम करा. काम झालं की मला कॉल करा, मी गाडीतच थांबले. तुम्ही आलात ना की जाऊ आपण डबे द्यायला. आणि तुमचं काम? कसला काम? अच्छा, म्हणजे जशी अंजली तसा भावेश. भावेश अस्तित्वातच नाही म्हटल्यानंतर त्याचं काम कुठून येणार, नाही का? असं बोलू नका हो मॅडम. अहो भावेश माझा लाडका भाऊ आहे हो. हं? आणि अस्तित्वात नाही वगैरे असं काय अभद्र बोलतो. आणि आणि कसलं काम म्हणजे काय हो मॅडम? एवढी कामं असतात आमच्या डोक्याला की नेमकं कुठलं काम आहे ना ते लक्षात राहत नाही हो. शेवटी जनसेवा ही हा माहितीये, मला उशीर होतोय. मी पण माझं काम आटपून येतो. हा आला की मी तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे, मग आपण भेटू. ठीक आहे, वाट पाहतोय. बोनस बद्दल बोलताना सरांना सांगेन की कंपनी जितका बोनस देईल तितका मान्य आहे मला. सध्या मार्केट डाऊन आहे, त्यामुळे कंपनीलाही त्याचा फटका नक्कीच बसला असणार. जे मिळेल त्यात समाधान मानायचं. मे आय कम इन सर? कम इन. श्रीनिवास सर, नमस्कार सर. या ना, बसा प्लीज. सर, तुम्ही मला बोलवलं का? मला एक विनंती करायची होती सर. म्हणजे आता फेब्रुवारी संपत आलाय, मार्च जवळ येतोय, तेव्हा बोनस संबंधी मला थोडंसं बोलायचं होतं. तारीख आता उलटून गेली ना सर. सर, त्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं. दळवी सर, यावेळेस आम्ही तुम्हाला बोनस नाही देऊ शकत. का सर? माझ्या परफॉर्मन्समध्ये काही कमी जास्त झालंय का? सर, महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं, तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं. तुम्ही ते वाचलेलं दिसत नाही. NET, नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. सर, आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. 2 महिने? सर, मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की अहो माझी अजून बरीच सर्व्हिस उरलेली आहे. मला काय वाटतं की काहीतरी रेकॉर्ड्समध्ये काहीतरी मला वाटतं गडबड झाली आहे. म्हणजे बहुतेक काहीतरी गोंधळ झाला आहे, त्यामुळे. तसं नाही आहे, पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले. आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो. हो, पण तुम्हाला अजून 2 महिने सर्व्हिस करता येईल. आणि पगार तुम्हाला 3 महिन्यांचा मिळेल. 1 महिन्याचा पगार कंपनी तुम्हाला कंपन्सेशन म्हणून देत आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला नवीन नोकरीसुद्धा शोधता येईल त्या वेळात. तुम्हाला आठवत असेल, शंकर सरांचं सुद्धा तसंच झालं होतं. त्यांना सुद्धा कंपनीने NET दिलं होतं. कंपनी कॉस्ट कटिंग करते, त्यामध्ये सर्व सिनियर स्टाफला कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मला घरी जायला सांगितलंय. सर, प्लीज पुन्हा एकदा विचार नाही का करू शकणार तुम्ही माझ्या बाबतीत? सर, माझ्यावर खूप जबाबदारी आहेत. मी समजू शकतो सर, पण खरंच माझ्या हातात आता काहीच नाही. एनिवे, यू कॅन कंटिन्यू युअर वर्क. अरे हो, उगाच ओरडू नकोस. तो घरात नाही, बाहेर गेलाय. नाही, हा सारखा कुठे बाहेर असतो ग? कामाचं राहिलं बाजूला, असं आपलं काहीतरी वेगळंच चालू आहे. हे बघ संपत, माझ्या सिद्धूला राजकारण चांगलं कळतं म्हणून तू सारखं गाड्याला जुंपू नकोस. अरे वय किती त्याचं, तरुण रक्त आहे, त्याला थोडस हौस मौज करायची वाटत असणार. आता या वयात तू आणि मी करायचं काय? काय हरकत आहे रे? तसं नाही आहे. मग काय? त्याच्या डोक्यात काहीतरी खूळ भरलंय.
म्हणून तो सारखा बाहेर असतो. अगं आई, मला त्याची काळजी वाटते. अरे हो रे, मलाही त्याची काळजी वाटते, पण तो बाहेर असतो याची नाही. का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की त्याच्या जीवावर कुणीतरी उठलंय. नुकताच हा जो काही अपघात झाला, तो अपघात वाटला नाही, आणि म्हणून एवढ्यासाठी आपल्याला असं काहीतरी करायला हवं की माझ्या सिद्धूच्या आयुष्यातली संकट कायमची निघून जायला पाहिजे. बरोबर बोलले आई तू. भावना, सॉरी, तुम्हाला राग आला का? नाही. इट्स ओके भावना. मान्य आहे, आपलं बॉस आणि एम्प्लॉईचं रिलेशन आहे, पण कधी आपण असं कामानिमित्त बाहेर आलो तर फ्रेंड म्हणून पण राहू शकतो ना. सर, मी निघते. भावना, ते मॉर्निंगसाठी एक्स्ट्रीमली सॉरी या. ते सकाळी आहे ना, गाडीचा जरा इश्यूज झाला. तुम्हाला पुण्याला येण्यासाठी मी गाडी पाठवणारच होतो, पण नाही पाठवू शकलो. नाही, इट्स ओके. मी पोहोचले व्यवस्थित पुण्यापर्यंत. आता निघते. भावना, तुला पाहिजे तर तू आता माझ्यासोबत सासवडला येऊ शकतेस. नाही, नको. मी माझी जाईन. अगं, असं काय बोलतेस? आधीच सकाळी तुला झालेल्या त्रासाबद्दल मी गिल्टी फील करतोय, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी. नाही, खरंच नको. अगं भावना, प्लीज. ते दिसतात. ते माझ्यासाठी थांबलेत. मी त्यांच्याच बरोबर जाणार आहे पुण्याला. मी निघते. ठीक आहे, बाय. कॅरी ऑन. काय झालं सगळं? निघूया. काय, कशी आली मीटिंग? ठीक. चला, सासवडला निघू. सासवडला? अहो, बहिणीकडे जायचं ना तुमच्या. हो, मी करते जानूला फोन. हा, करा करा. जानूचा फोनच नाही लागत आहे. त्याच्या मिस्टरांना करा ना. जयंतचाही फोन नाही लागत आहे. अहो, पण तिचा पत्ता माहित नाही का तुम्हाला? पत्ता माहिती असता तर फोन केला असता का मी? नाही, सॉरी, पण अहो तुमची बहीण आहे, तिचा पत्ता माहिती असायला मला पत्ता माहितीये, पण एक्झॅक्ट घर कुठे आहे ते माहिती नाही. अरे रे 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 रे. तुम्ही जरा गप्प बसता का? इथे आधीच मला काही सुचत नाहीये. मी आता काय करू? हा भावना, बोल. झालं का? आवरलं का काम? हो आई, झाली माझी मीटिंग. बरं, मग आता जातेस ना जान्हवीच्या घरी? अगं, जयंतरावांच्या कानावर घातलंय बरं, त्याने अगदी आग्रहाने बोलवलंय तुला. अगं आई, पण जानूचा फोन नाही लागत आहे आणि जयंतचाही फोन ऑफ लागतोय. अगं, फोन लागत नाही म्हणजे जान्हवीचा फोन तर बंदच आहे, अभ्यास करते ना ती. पण जयंतरावांशी तर माझं बोलणं झालं होतं. आणि एवढा विचार कशाला करतेस? आपल्या जान्हवीचं घर आहे, आणि जावई बापूंनी अगदी आग्रहाने सांगितलंय की भावना ताईंना येऊ द्या म्हणून. तू जा. आई, अगं मी पहिल्यांदा जाणार आहे जानूच्या घरी. मग व्यवस्थित संपर्क झालेला नसताना अशी मी डायरेक्ट कशी जाऊ? बरं नाही दिसणार ग. तू म्हणतेस तेही योग्य आहे ग. संपर्क नाहीच झाला तर. पण मी काय म्हणते, पुन्हा एकदा फोन लावून बघ ना, कदाचित लागेल. पण नाहीच झालं बोलणं तर मग काय करणार? मग ये सगळा खाऊ घेऊन परत, मग उद्या परवा बघू. बरं, ठीक आहे. ठेवते. हा,
चला सासवडला निघूया. अहो बहिणीला न भेटत जायचंय. अहो साधा कॉल लागत नाही म्हणून असं कशाला जायचंय. मी काय म्हणतो 5-10 मिनिटं थांबूया आपण, कॉन्टॅक्ट होईल ना काहीतरी. आईनी सांगितलंय निघायचंय. संपला विषय. काकू बोलल्यानं निघायचं मग निघायचा. मनीष नॉन स्टॉप सासवड चला. अय्या अहो तुम्ही कधी आलात? मी हाक पण ऐकली नाही हो तुमची. मी हात मारलीच नाही का? हा? नाही, आत्ता येऊन बसलोय का? आत्ता नुकताच आलो. अहो ते काय ग? बोल ना. ते तुम्ही बोनस बद्दल विचारणार होता ना ऑफिसमध्ये, काही झालं का बोलणं? अगं विचारणार होतो, पण नेमके आमचे मॅनेजर साहेब रजेवर गेले. तर आठवड्याभराकरता नाहीच आहेत ते. आता ते आले पुढच्या आठवड्यात की विचारतो लगेच त्यांना. नाही म्हणजे ते आता या सगळ्या खर्चाच्या गडबडीत घर भाडं द्यायचं राहिलंय ना, आणि किराणा पण भरायचा होता. हो का? अहो काय झालंय? नाही म्हणजे मी एका मागोमाग एक खर्चाबद्दल बोलले म्हणून दडपण आलंय का? काळजी वाटते का? नाही तसं असेल तर मी अगं नाही, काळजी कसली? काळजी काही नाही ग. फक्त जरा आज दमायला झालंय, बाकीचं काही नाही. नाही हो तुम्हाला माझ्याशी खोटं बोलता येत. आणि तुम्हाला काय वाटलं इतक्या वर्षाच्या संसारानंतर मला तुमचा चेहरा वाचता येणार नाही? काय झालंय सांगा ना. कसली चिंता आहे? काही झालंय का? काय ग लक्ष्मी, किती काळजी करतेस? उगाच काळजी करतेस तू. हे बघ, झालंय म्हणजे असं, अगं आज 4-5 गाड्या आल्या होत्या सर्व्हिसिंग करता, आणि सगळ्यांना आजच डिलिव्हरी होती, म्हणून ते दुखायला लागलं ग डोकं या सगळ्या कलकलाटामुळे. आणि काय नाही. नक्की ना? हा. अहो मग सांगायचं ना, मी पटकन गोळी आणते, तुम्ही थोडा आराम करा, ती घेऊ. लक्ष्मी, गोळी नाही, मला तुझ्या हातचा कडक चहा पाहिजे, हालत जास्त घालून. माझी डोकेदुखी अशी पळून जाईल. लगेच आणते. लक्ष्मी, मी शरीराने नाही, मनाने थकलोय का? कुठल्या तोंडाने सांगू तुला? पुढच्या 2 महिन्यात माझी नोकरीच नसणार आहे. भावना मॅडम, जागेपणी नाही तरी निदान झोप लागलेली असताना तुम्ही माझ्या खांद्यावर डोकं टेकलं. आज माझ्या आयुष्याचा चीज झाला. ही मोमेंट अशीच थांबायला हवी असं वाटतंय आता.
अहो अहो उठा, अहो सरका. कोण रे? अहो, काय चाललंय तुमचं? मुलींची कसं वागायचं, कसं राहायचं, काही सेन्स आहे का नाही तुम्हाला? नाही नाही सॉरी ते एक चुकून झालं. शब्दही बोलू नका तुम्ही. आधी जरा धड वागायला शिका. अशक्य आहात तुम्ही. वागतोच हो मॅडम, सगळ्या मुलींबरोबर चांगलाच वागतो. आता तुमच्या समोरच नेमका काय गोंधळ होतो काय माहिती. कसं आहे, तुम्ही स्पेशल आहात ना. अहो पण पोचलोय, याचं तरी भान आहे का नाही तुम्हाला? नाही सॉरी जरा उतरा. हो उतरतो. डिक्की उघडायला सांगा. हा ए मनीष उघड रे. ओ मॅडम, मी असताना कशाला तुम्ही हे सगळं करताय? सोडा. चला चला. अरे सिद्धू आला. दे माझ्याकडे दे. येस थँक्यू. आरामात येस. सिद्धू कसा झाला प्रवास? अरे फर्स्ट क्लास. म्हणजे आरामात, छान, निवांत, मस्त. काय गो भावना, तू पण दमली असशील ना? हो वहिनी, दमायला झालंय. मी आज जाते. हिला काय झालं? नाही दमल्यात जरा प्रवासामुळे, बस, बाकी काय नाही. अच्छा बरं सिद्धू, थँक्यू सो मच. हा, कारण बघ ना, तुला एवढं लागलेलं असताना सुद्धा तू आज दिवसभर ताईसोबत होता, त्यामुळे आम्ही टेन्शन फ्री होतो. काय वहिनी? हो ना. हा. अरे थँक्स काय म्हणतो, आता आपण फॅमिली नाही का? बरं तू सुद्धा नीट जा. हा हो, मी येऊ का? मी येऊ सोड. नाही वेळ आहे का? ते मनीष आहे ना. ठीक आहे. चला चल. बाय. गुड नाईट. बाय वहिनी. गुड नाईट. अरे नक्की. बाय बाय बाय. चला चला. बाय बाय. हा 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 हा. काय दिवस होता आजचा. मी, भावना आणि प्रवास. क्या बात है. आज रात्री झोप येणार नाहीये बाबा. चला मनीष भाऊ, काढा गाडी. सगळे डबे परत आले. आता त्या दोघांनी फोनच नाही उचलला म्हटल्यावर तू तरी कशी जाणार त्यांच्या घरी? कसं जायचं म्हणजे काय? अगं बेल वाजवायची आणि जायचं. अगं आपल्याच मुलीचं घर आहे ना, मग हक्काने जायचं. आई, अगं तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी निदान फोनवर जर बोलणं झालं असतं त्यांच्यापैकी कोणाशी तर बरं झालं असतं ना. हो ना. बाबा, पण तो जयंत म्हणालाय ना की जानू अभ्यासाला फोन बंद करून बसते म्हणून. झालं मग. हो पण इतका वेळ कोण बसतं फोन बंद करून अभ्यासाला? जानू करते. हो पण फोन सुरूच केला नाही असं नाही ना होणार. नाही म्हणजे जयंतरावांशी माझं सविस्तर बोलणं झालं होतं, त्यांच्याशी बोलून बरंही वाटलं होतं मला. पण आता त्यांचाही फोन लागत नाही म्हटल्यावर जरा. लक्ष्मी, जर तुला एवढी काळजी वाटत असेल ना तर आपण टॅक्सी करून जाऊया का? जाऊन येऊया जानूकडे. बाबा बाबा, अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? जयंत जान्हवीची किती काळजी घेतोय आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना. आणि जान्हवी सांगत होती त्यांच्या घरात केवढी सिक्युरिटी असते. ती घराच्या बाहेरही पडलेली नाहीये. कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? आता तुम्ही टॅक्सी करणार, मग तिकडे जाणार, त्यात पैसे खर्च होणार. त्यापेक्षा एक रात्र थांबूया ना. आणि तुमच्या जनरेशनला तर मोबाईल शिवाय, फोन शिवाय जगायची सवय आहे ना. हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का बाबा? उद्या सकाळी बघूया ना. हा चला, जेवून घेऊया आणि झोपूया लवकर. चला ए वीणा, जेवायला वाढ. आई मी आले. हॅलो. हाय मॅडम, सिद्धू बोलतोय. बोला. काय झालं? जरा थकल्यासारखं वाटतंय तुम्ही. दमलात का फार? तुम्ही हे बोलायला फोन केलात का मला? नाही ऍक्च्युली मला खूप महत्वाचं बोलायचं होतं आज तुमच्याशी. तुम्ही आणि महत्वाचं? अहो तुम्ही फारच अंडर एस्टिमेट करता हो मला.
तुम्ही फालतू बोलणार असाल ना तर फोन ठेवी ना मी. नाही 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 ऐका ना ऐका मी काय म्हणत होतो की आजचा दिवस तर आपला वायाच गेलाय. मग उद्या घेऊन जाल ना मला हॉस्पिटलला. अजूनही जरा दुखतंय मला. दुसरा पर्याय आहे का माझ्याकडे काही? म्हणजे तुम्ही याल ना? हो. बाय बाय. गुड नाईट. स्वीट. कट केला काय? हॅलो. कट केला. बरं ठीक आहे. मी स्वीट ड्रीम पाहतो. लक्ष्मी काय जागी काय झोप येत नाहीये? जानूचा विचार करतेस? अगं आपली जानू मजेत आहे. आपण असं करू, उद्या सकाळी उठल्या उठल्या तिला फोन करूया, ठीक आहे ना? अगं आणि तुला जयननं सांगितलं नाही का की जानूची परीक्षा चालू आहे म्हणून तिनं फोन बंद ठेवला आहे, अभ्यासावर लक्ष देत आहे म्हणून? बोल ना. मग आता उगाच काहीतरी विचार करू नकोस, शांतपणे झोपायचं. झोप. मुलगी लग्न होऊन सासरी जात नाही, थोर जीवाला तिच्या लग्नाची चिंता असते. आणि ती सासरी गेली की लांब गेली आहे म्हणून घोर लागतो. आयुष्याचे टप्पे बदलत राहतात फक्त. परीक्षा काही संपत नाहीत.